नमस्कार, मी नितीन राजवैद्य. आपण पाहत आहात लोकसंवाद. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, देशाचे माननीय पंतप्रधानांनी दिमागी नक्षलवाद नावाचा शब्दप्रयोग त्यांच्या भाषणामध्ये केला आणि नक्षलवाद आणि नक्षल प्रभावी मूव्हमेंट अशा विविध प्रकारचे विषय, विविध प्रकारच्या बातम्या, विविध प्रकारची माहिती ही समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सामान्य नागरिक म्हणून नक्षलवाद म्हणजे काय, नक्षलवादाचा उगम कधी झाला, या अनुषंगाने जे नेहमी अर्बन नक्षलवाद या विषयाची चर्चा होते, अर्बन नक्षलवाद कसा चालतो, अर्बन नक्षलवादी कसे असतात, असे प्रश्न हे सामान्य नागरिक म्हणून आपल्या मनामध्ये उत्पन्न होणं हे तेवढंच खरं आहे. त्याच उद्देशाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत की अर्बन नक्षलवाद म्हणजे काय, तो कसा चालतो, त्याचे काय काय फ्रंटलाईन ऑर्गनायझेशन आहेत, त्या कशा प्रकारे काम करतात, याविषयी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, भारतामध्ये नक्षलवादाचा जो उगम आहे किंवा जन्म आहे, त्याची सुरुवात आहे, असं म्हणतात की 25 मे 1967 साली झाली. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या गावामध्ये शेतकऱ्यांनी, तिथल्या काही स्थानिक शेतकरी, शेतमजुरांनी, स्थानिक नागरिकांनी शेतकरी असंतोष, त्यानंतर जमीन सुधारणा कायद्याचं अपयश, अशा विविध मागण्यांसाठी सशस्त्र क्रांती म्हणता येईल, मूव्हमेंट म्हणता येईल, उठाव म्हणता येईल, काय तो, त्यांनी ते सशस्त्र क्रांती केली, सशस्त्र उठाव केला आणि त्याचं जे नेतृत्व आहे ते चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी केल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. आणि नंतर मग ते 1967 पासून जी काही चळवळ उभी झाली, मुवमेंट उभी झाली, नंतर ती पुढे आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, बिहार, ओडिसा, झारखंड, महाराष्ट्रातले गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही भाग असेल, या भागामध्ये ती पुढे प्रस्थापित झाली, त्याचे पाण्यामुळे रोवले आणि मोठ्या प्रमाणात ती उभी सुद्धा झाली. हे आपण लगतच्या काही दशकापूर्वीच्या इतिहासामध्ये आपण बघितलं. आपण खूप बातम्या पण तेव्हा बघितल्या की नक्षलवाद चकमक झाली, अनेक पोलीस शहीद झाले, अनेक नक्षलवादी मारल्या गेले, काही नक्षलवादी शरण आले, कुठे कुठे तर पूल बॉम्बनी उडवला, कुठे कुठे पोलीस स्टेशन नक्षलवाद्यांनी बॉम्बनी उडवल्याच्या घटना आपण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण मीडियावरती बघितल्या होत्या. तर हा जो नक्षलवाद आहे हा कसा चालतो, हे खूप मोठे प्रश्न याच्या मागे म्हणजे आहेत. खरं तर आतंकवाद जेवढा भयानक आणि जेवढा नुकसानदायक आहे, त्याहीपेक्षा जास्त हा नक्षलवाद हा भयानक आणि नुकसानदायक आहे. कारण आतंकवाद जो जर आपण म्हणतो की एखाद्या वेळेस किंवा जे बाहेरचे दुश्मन किंवा बाहेरचे परराज्यातले शत्रू असतात की आपल्याला आपलं टार्गेट फिक्स असतं, परंतु हे नक्षलवादी, अर्बन नक्षलवादी हे आपलेच नागरिक असतात आणि ते आपल्यासोबत राहून त्यांच्या ॲक्टिव्हिटी, त्यांच्या मुवमेंट करतात की ज्या देशाच्या हिताच्या विरोधातल्या असतात. त्यामुळे शेतकरी अन्याय, म्हणजे शेतकरी अन्यायाविरुद्ध सुरू झालेली ही जी चळवळ आहे काय, किंवा ही जी मुवमेंट आहे, त्याला चळवळ म्हणावं की त्याला आता काय क्रांती म्हणावं, हा खरं तर प्रश्नच आहे. आपण त्याला म्हणू शकत नाही कारण की ते चुकीचं आहे. म्हणून ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट आज अशा स्टेजला आली आहे, अशा लेवलला आली आहे की जे देशाच्या सुरक्षिततेला, देशाच्या सरकारला आणि देशाच्या सरकारी व्यवस्थेला उलथवून टाकण्याचं चॅलेंज देण्यामध्ये सुद्धा आज मागे पुढे पाहत नाही, किंवा ते चॅलेंज देताना आपल्याला दिसते आहे, अशा प्रकारची ही मुवमेंट यांची इथपर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण जसं म्हटलं की पहिले जो नक्षलवाद होता हा जंगलांमधनं किंवा त्या त्या एरियामध्ये चालायचा. म्हणजे आपण नक्षलवादी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, ते उदाहरणार्थ की एखाद्या चेहऱ्यावरती रंगीबिरंगी पट्टे मारलेला एखादा व्यक्ती असेल, त्याचे केस विस्कटलेले असतात, तो जंगलात दुर्गम भागात राहणारा एखादा व्यक्ती, हातामध्ये बंदूक असते, असं चित्र आपण मीडियाच्या माध्यमातून वगैरे पाहतो. परंतु हा नक्षलवादाचं नायनाट करण्यासाठी विविध सरकारने जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाच्या फलद्रूप अनेक राज्यांमधील नक्षलवाद संपला. आज तर केंद्र सरकार असं म्हणते आहे की आपण नक्षलवादचा पूर्णपणे नायनाट केला आहे. चांगली गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे. पण यांनी सुद्धा मग यांची जी मुवमेंट आहे, यांची जी चळवळ आहे, यांनी यांचं कामाचं स्वरूप सुद्धा बदलल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे. आता ही जंगलातनं, आदिवासी भागातनं, दुर्गम भागातनं सुरू झालेली मुवमेंट आता हे शहरामध्ये अर्बन नक्षलाईटच्या माध्यमातून सुद्धा आता चालताना आपल्याला दिसते आहे.
म्हणून आता शहरामध्ये यांच्या फ्रंटलाईन ऑर्गनायझेशन काम करतात. मग फ्रंटलाईन ऑर्गनायझेशन काय काम करतात, की मग कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्या भरपूर असतात, काही असतात, भरपूर असतात किंवा त्या समाजामध्ये काम करतात. सांस्कृतिक विषयाला धरून जसं जाती अंताची लढाई असेल, जाती जातीमधला मतभेद हा मिटला पाहिजे यासाठी काम करतात. मग काम करतात म्हणजे काय, तर फक्त असंतोष निर्माण करण्याचं काम करतात. जातीवाद संपला पाहिजे का, तो व्यवस्थित लोकांना समजून सांगणे, ग्रामीण भागामध्ये जाणे, शहरी भागामध्ये जाणे, लोकांना त्याचं समजून सांगणे हे नाही करणार. ते फक्त जातीवाद कसा चुकीचा आहे, अमक्या जातीवरती कसा अन्याय होतो, टमक्या जातींनी या जातीवरती कसा अन्याय केला, याबद्दल असंतोष फक्त निर्माण करणे आणि त्या असंतोषाच्या माध्यमातून सरकार आणि सरकारी यंत्रणांच्या विरोधात मोठं आवाहन उभे करण्याचं काम हे या कल्चरल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सतत चालत असते, हे आपल्याला दिसते. विषमता निर्माण करायची, बुद्धिभेद निर्माण करायचे, सांस्कृतिक बुद्धिभेद निर्माण करायचे. आपल्या काही रूढी परंपरा असतील, एखादं मंदिर असेल, त्या मंदिरातलं एखादी परंपरा असते की अमकं अमकं मंदिर आहे, समजा या मंदिरामध्ये सायंकाळी 5 वाजता नंतर जाऊ नये, अशा प्रकारचा काहीतरी नियम आहे किंवा ते हजारो शेकडो वर्षापासून चालू झालेली ती परंपरा आहे. मग त्या परंपरेला धरून त्याला हाताशी घेऊन त्याला त्या विषयातले बुद्धिभ्रम निर्माण करणे, त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला वेगळ्या दिशेने नेणे, अशा प्रकारची मुवमेंट कल्चरल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे अर्बन नक्षलवादी करताना आपल्याला देशामध्ये दिसतात. यांनी मग देश असुरक्षित होतो, देश डिस्टर्ब होतो, देशाची घडी एक प्रकारची असते किंवा देश असते, प्रशासन असते, त्याची घडी विस्कटल्या जाते. अशाच प्रकारे यांचे स्टुडंट ऑर्गनायझेशन आहेत नक्षलवाद मुवमेंटच्या. कॉलेज कॅम्पसमध्ये, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जाणे, विद्यार्थ्याच्या कदाचित न्याय मागण्यासाठी एखादा विषय हाताळणे, जसं हॉस्टेलचं काही एखादं विषय असेल, शिक्षण शुल्काचा एखादा विषय असेल, त्या विषयाला घेऊन एखादं आंदोलन करण्याचा प्रयत्न करणे, परंतु त्या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाणे, विद्यार्थी एकत्रित करणे, विद्यार्थी गोळा करणे, त्यातले काही कच्च्या मनाचे विद्यार्थी असतील की ज्यांची थॉट प्रोसेस कमी जास्त असते, असतात बरेचसे प्रकारचे विद्यार्थी असतात, त्यांना हेरणे, त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांचा माइंड वॉश करणे आणि तो जर हार्डकोर जर बनला तर त्याला पुढे सशस्त्र मुवमेंटसाठी पाठवणे आणि नाहीतर आपल्या सोबत ठेवून समाजामध्ये कसा असंतोष निर्माण होईल, विद्यापीठ कॅम्पसमध्ये, कॉलेज कॅम्पसमध्ये कसा असंतोष निर्माण होईल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना धरून. विद्यार्थ्यांचे प्रश्न मिटले पाहिजे का, तर मिटले पाहिजे, परंतु त्यासाठी काम न करता फक्त असंतोष निर्माण करणे आणि व्यवस्थेविरुद्ध एक प्रकारे काम करणे, बस एवढंच त्यांचं एक हा उद्देश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरा विषय असतो यांचा वुमन ऑर्गनायझेशन. महिला क्षेत्रामध्ये किंवा असंघटित महिला ज्या आहेत, ज्या कार्य करतात, ज्या काम करतात, रोजंदारीवरती काम करतात, आपला उदरनिर्वाह करतात, या महिलांमध्ये स्पेसिफिक जाणे, मध्यमवर्गीय महिलांमध्ये जाऊन सुद्धा त्यांच्या काही मागण्या असतात, त्यांचे काही प्रश्न असतात, ते हाताशी घेऊन व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण करणे, सांस्कृतिक असतील, परंपरा असतील, याच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचं काम या वुमन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात चालतं. या सर्वांमध्ये एक नाजूक धागा आहे, तो म्हणजे मानवाधिकार संघटना. या मानवाधिकारच्या आडून मोठमोठे प्रकल्प शासनाचे, मोठमोठे चांगले मनसुबे शासनाचे हे कसे मोडकळीस निघतील यासाठी पूर्ण ताकदीनिशी ह्या अर्बन नक्षलाईट संघटना ह्या या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ समजा आता सुरक्षा यंत्रणा आहेत, सुरक्षा यंत्रणेच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण करणे. समजा एखादा जिल्हा आहे की जो जिल्हा नक्षलाईट जिल्हा आहे आणि शासनाने ठरवलं की आता हा जो जिल्हा आहे, हा जिल्हा आपल्याला नक्षल फ्री जिल्हा करायचा आहे. मग त्यासाठी शासन काय करणार की तिथल्या सुरक्षा यंत्रणांना विशेष पावर देणार आणि तुम्ही यासाठी प्रयत्न करा अशा सूचना आपसुकच देणार. शासन करणार म्हणजे काही मंत्री येणार, मुख्यमंत्री येऊन तिथे जाणार असा तो विषयच नव्हतो. तिथल्या काही यंत्रणा असतात, शासकीय यंत्रणा, तेच ते काम करतात. ते पोलीस प्रशासन असेल, प्रशासकीय विभाग असेल. मग त्यांनी केलेलं कार्य हे कसं चुकीचं आहे, त्यांनी कशा प्रकारे इथल्या आदिवासींवरती, ग्रामीण भागातल्या नागरिकांवरती, शेतकऱ्यांवरती कसे अत्याचार केले, अन्याय केले, त्यांच्या अब्रू घेतल्या, लहान बाळांना मारलं, वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह, वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे सेट करायचे. त्या मानवाधिकारच्या माध्यमातून मीडियामध्ये दबाव गट निर्माण करायचा, मीडियामध्ये बातम्या पेरायच्या, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल,
आणि त्या मीडियाच्या माध्यमातून दबाव करून न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याचा प्रयत्न या नक्षलाईटच्या माध्यमातून केला जातो. मग विविध योजनांवरती स्टे आणायचे, त्याच्याबद्दल असंतोष निर्माण करायचा, मानवाधिकारचं उल्लंघन केलं म्हणून त्या योजना ठप्प करायच्या, अशा प्रकारचे षडयंत्र हे या अर्बन नक्षलाईटच्या वतीने देशामध्ये केल्या जातात. आता आपल्या मनामध्ये पुन्हा एक प्रश्न पडतो की हे सगळं करताना यांना पैसा कुठून उपलब्ध होतो, किंवा एखादी सशस्त्र हे जेव्हा क्रांतीचा लढा त्यांच्या भाषेत करतात, त्यांना बंदूक असेल, दारुगोळा असेल, त्यासाठी लागणारे पैसे असतील, साहित्य असेल, हे कसं उपलब्ध होतं? तर मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य होईल. याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यांची सप्लाय चेन देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. आपण कदाचित सिनेमामध्ये असं बघतो की देशाच्या सीमेच्या पलीकडे एखादा कोणतरी व्यक्ती असतो, जो आपल्या देशाच्या लगतच्या सीमेच्या लगतच्या गावाच्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात असतो. मग आपल्या देशातला व्यक्ती एखाद्या शहरातल्या व्यक्तीच्या संपर्कात असतो, मग तो त्या दुसऱ्या शहरातल्या व्यक्तीच्या संपर्कात असतो. असं जे की नेटवर्क यांचं चालतं. मग या माध्यमातून स्मगलिंग असेल, पैशाची स्मगलिंग असेल, दारुगोळा, बंदुकीची स्मगलिंग असेल, ड्रग्सची स्मगलिंग असेल, हे फार मोठ्या प्रमाणात चालते आणि याचा उपयोग हा या नक्षलवादी कारवायांसाठी, नक्षलवादी मुवमेंटसाठी, देशाच्या अखंडतेच्या विरोधात, देशाच्या सुरक्षेच्या विरोधात केला जातो. हे फार सत्य आहे. म्हणजे सिनेमामध्ये आपण जे बघतो ते उदाहरणं कदाचित खरेच आहे की काय असं वाटावं, अशा प्रकारची यांची सप्लाय चेन आहे, हे आता आपल्या लक्षात येते आहे. मग हे काम कसं करतात, यांचं मोड ऑफ ऑपरेशन काय आहे, हे कशा प्रकारे समाजामध्ये जातात? तर यांच्या ज्या की ह्या विविध संघटना आहेत, जसं आपण म्हटलं स्टुडंट संघटना असतील, मानवाधिकार संघटना असतील, महिलांच्या हितात काम करणाऱ्या संघटना असतील, मीडियामध्ये जाणे, नोकरी करणे, व्यवसायाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून मीडियामध्ये जाणे, मग वारंवार ह्याच बातम्या कशा प्रसारित येतील, ह्याच बातम्या शोधणे, त्याचाच वारंवार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याच बातम्या समोर कशा येतील, अशा प्रकारचा प्रयत्न, हे प्रयत्नपूर्वक, यांचं जाणीवपूर्वक हा प्रयत्न असतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता यांचा मोड ऑफ ऑपरेशनचा प्रकार काय असतो? तर देशामध्ये एखादी समस्या असेल किंवा एखादं आंदोलन सुरू असेल, तर त्या आंदोलनामध्ये घुसणे, ते आंदोलन शांततेच्या मार्गानं होणार नाही, ते आंदोलन हिंसक मार्गाकडे कसं वळण घेईल याचा पूर्ण प्रयत्न करणे, त्या आंदोलनामध्ये दगडफेक असेल, हिंसा असेल, हिंसात्मक गोष्टी असतील, हिंसात्मक नारे असतील, हे करणे, आणि पर्यायाने सरकार, सरकारी व्यवस्था याच्याबद्दल फक्त आणि फक्त असंतोष निर्माण करणे, प्रश्न सोडवणे नाही, फक्त आणि फक्त असंतोष निर्माण करून देशाला अशांत करण्याचा प्रयत्न, अशांत करण्याचा यशस्वी प्रयत्न हे लोक करतात. हे यांची मोड ऑफ ऑपरेशनची सिस्टीम आहे, ही आपण जाणून घेतली पाहिजे. यांची जी ही ॲक्टिव्हिटी चालते, ही कुठल्या सरकारच्या विरोधात नाही आहे. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ केंद्रामध्ये बीजेपीचं किंवा एनडीएचं सरकार आहे म्हणून हे यांच्या विरोधात काम करतात असं नाही. यांना सरकारशी काही देणं घेणं नाही. यांना कुठलंही सरकार असो, सरकार आणि सरकारी यंत्रणा यांना यांच्या ताब्यात पाहिजे. यांना त्या यंत्रणा, ती सरकार यांच्या तालावरती नाचणारं पाहिजे. मग ते कुठलंही सरकार असो, ते त्याच्या विरोधात हे त्यांच्या ठरलेल्या स्टाईलने काम करतात. इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर दिवंगत आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री, आर आर पाटील साहेब जेव्हा गृहमंत्री होते, त्यांनी नक्षलवादाच्या विरोधामध्ये चांगलं काम केल्याचं आपल्याला पाहायला दिसतं. त्यामुळे सरकार कुठल्याही एका पक्षाचं असो, म्हणजे उदाहरणार्थ बीजेपीचं असो, काँग्रेसचं असो, आपण दोन पक्षाचं उदाहरण घेतलं म्हटलं तर असं आपल्याला म्हणता येईल, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, त्यांना त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांना राष्ट्रीय सुरक्षितता, राष्ट्रीय अखंडता याच्याशीच देणं घेणं आहे. त्यांना याच्यावरतीच वार करायचे असतात. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की आपण एखाद्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान केलं आणि आपलं नागरिक कर्तव्य पूर्ण केलं आणि आता आपण निश्चिंत झालो आणि आता सगळं काही आहे ते सरकार पाहिल, अशी स्थिती देशामध्ये आज आणि येणाऱ्या काळामध्ये नसणार आहे. सरकार कोणाचंही असो, नागरिक म्हणून आपण 24/7 सजग असणं, वैचारिक असणं हे फार महत्त्वाचं आहे. देशावरती आर्थिक असतील, कल्चरल असतील, सामाजिक असतील, देशाच्या बाहेरून असतील, विविध प्रकारचे संकट हे येतच जाणार आहेत. हे आज ना उद्या संपणारा विषय नाही. कारण की प्रत्येक देशाला भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. त्याचे कारणं वेगवेगळे आहेत. कोणाला मार्केट म्हणून आपल्यावरती प्रस्थापित करायचं आहे,
आता उदाहरणार्थ एखादा आपला शत्रू राष्ट्र आहे किंवा प्रतिस्पर्धी राष्ट्र आहे, त्याला आपली प्रगती थांबवण्यासाठी तो अशा ॲक्टिव्हिटीला मदत करतो. त्याचा उद्देश वेगळा आहे. दुसरा एखादा देश असेल की आपल्यावरचा एखादा वचपा काढण्यासाठी किंवा आपण एखाद्या त्याच्या दृष्टीने आपण काही चुकीचं वागलो असेल, त्याचा बदला काढण्यासाठी ते अशा ॲक्टिव्हिटीला मदत करतात. त्यामुळे प्रत्येक देशाचा हेतू हा याला सपोर्ट करण्याचा वेगळा असतो. परंतु याचं हेतू कुठलाही असो, याचा दुष्परिणाम मात्र एक होतो की आपल्या देशाची अखंडितता, आपल्या देशाची सुरक्षितता आणि आपल्या देशाचं भविष्य हे धोक्यामध्ये येतं. त्यामुळे आपण सामान्य नागरिक म्हणून आपण सजग असलं पाहिजे, वैचारिक असलं पाहिजे आणि या सगळ्या विषयाच्या अलर्ट असलं पाहिजे. आता हे जे अर्बन नक्षलाईट असतात, हे कशा प्रकारे ओळखायचे? आपण जसं म्हटलं की आता हे शहरामध्ये राहतात, कदाचित आपल्या वस्तीमध्ये राहतात. हा व्हिडिओ पाहत असणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्या आसपास त्यांच्या गल्ली मोहल्ल्यामध्ये त्यांच्या वस्तीमध्ये सुद्धा अर्बन नक्षलाईट असतील, पण माहीत नाही पडत, कारण त्यांचं ते काम करत राहतात. हे कसे ओळखायचे? त्यामुळे डिबेट चालू असताना, चर्चा चालू असताना यांच्या मागण्या काय असतात, यांच्या घोषणा काय असतात, भारत तेरे तुकडे होंगेच्या घोषणा असतात का, की भारत माता की जयच्या घोषणा असतात, किंवा हमें चाहिए, आता 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यामुळे पुन्हा यांना कुठल्या प्रकारची आझादी हवी आहे, यांना कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य हवं आहे, याचं जर आपण थोडंसं जर लक्षात घेतलं, थोडंसं जर आपण विचार केला, थोडा संयम दाखवला, तर आपल्या बरोबर लक्षात येईल की हे अर्बन नक्षलाईट कोण आहेत. त्यामुळे असे अर्बन नक्षलाईट आपल्या समाजामध्ये आयडेंटिफाईड करणं, त्यांना दूर ठेवणं, कारण ते आपले नागरिकच आहेत, त्यामुळे ते देशामध्ये राहूनच सगळं ते करतात, त्यामुळे त्यांना शोधणं हे फार कठीण असतं. त्यांच्यासोबत काम करणं फार कठीण असतं. ते त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये 24/7 ते चालूच असतात. त्यामुळे हे असे शोधणं, त्यांच्या विरोधात सजग असणं आपण आणि आपण अलर्ट असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा विषय तसा फार गहन आहे, फार चिंतनीय आहे. हा काही फार असा वरवर कळेल अशातला भाग नाही. नक्षलवाद आणि अर्बन नक्षलवादचा जर आपण विचार करतो, अजून अभ्यास करतो म्हटलं, तर यांना सगळ्या काही शासकीय जमिनी असतील, सगळ्या काही मालमत्ता असतील, ह्या सरकारच्या ताब्यामध्ये पाहिजे आणि त्या सरकारवर यांचं नियंत्रण पाहिजे. हे म्हणतील तेव्हा सरकार उठलं पाहिजे, हे म्हणतील तेव्हा सरकार बसलं पाहिजे. अशा विचित्र यांची थॉट प्रोसेस आहे की जे देशाच्या अखंडतेला, देशाच्या एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार चुकीची आहे. त्यामुळे तो फार मोठा विषय आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक वरवर एक आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये यावं की हे कशा प्रकारचा धोका आहे हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष शत्रू जेवढा धोकादायक असतो, त्याहीपेक्षा अप्रत्यक्ष शत्रू, देशामध्ये राहून आपल्यासोबत काम करून देशाच्या विरोधात काम करणारा शत्रू हा त्याहीपेक्षा जास्त धोकादायक असतो. त्यामुळे हे अर्बन नक्षलवादी असेल, हे अर्बन नक्षलाईटची मानसिकता असेल, दिमागी नक्षलवाद असेल, हा खरोखरच धोक्याचा आहे. एखादा देशाचा राष्ट्रप्रमुख जबाबदारीने जेव्हा जाहीर भाषणामध्ये याचा उहापोह करतो, याचा उल्लेख करतो, त्या अनुषंगाने हे लक्षात घेतलं पाहिजे की हे काही छोटा विषय नाही आहे, किंवा हे असंच काहीतरी म्हटलं म्हणून म्हटलं, काहीतरी कॉमेडी म्हटलं म्हणून म्हटलं, अशातला हा भाग नाही. यातला मागचा सेन्स आपण ओळखला पाहिजे, याच्या मागची गंभीरता आपण ओळखली पाहिजे. सध्या थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. वंदे मातरम.